आज आपण पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये बटाटे, मटार, फ्लॉवर, शिमला मिरची आणि 2 ग्लास पाणी टाकून त्याला 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण आता ते मॅश करून घेऊया आणि आपण आता टोमॅटो आणि बीटची प्युरी सुद्धा इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर एका टोपामध्ये आपण तेल टाकून त्यामध्ये जिरं, कांदा, आलं लसणाची पेस्ट हे सगळं टाकून ते छान ढवळून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया। त्यामध्ये मिरची पावडर, मीठ, पावभाजी मसाला हे छान ढवळून घेऊ। त्यामध्ये भाजी आपण टाकून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकून आता आपण ते छान 15-20 मिनिटांसाठी उकळून घेऊया। छान उकळ आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मसाला, कोथिंबीर, बटर हे सगळं टाकून घेऊया। तुम्हाला जर माझी ही रेसिपी पूर्ण बघायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा।